जय शिवराय मंडळी, मी पत्रकार अमृत झांबरे. शिवश्री न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी तुम्हाला सांगितलं होतं, अरे मी तुला सांगत होतो नको तिथं पैसे गुंतवू, फार घराचं वाटोळ केलं, राखरांगोळी केली. हे सगळे शब्द आज सुपा, श्रीगोंदा आणि नगरच्या प्रत्येक घराघरात, प्रत्येक गावागावात, प्रत्येक चौकात ऐकायला मिळतात. ज्या वेळेला पैसे डुबले त्या दिवसापासून ज्यांनी गुंतवले नाहीत ते फक्त एकमेकावर हसायचंच काम आज करत आहेत. आणि या सगळ्याला एकच माणूस कारणीभूत आहे, त्याचं नाव आहे नवनाथ आवतडे. तर हा माणूस आज दुबईला पळून गेलेला आहे. ह्या सगळ्या लोकांचे पैसे घेऊन जवळजवळ 3300 कोटी रुपयांचा हा घोटाळा सुपा MIDC सारख्या ठिकाणी आज झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टींना जे कारणीभूत आहे ते सिस्पे नावाची ही कंपनी. तुम्ही हेराफेरी चित्रपट तर पाहिलाच असेल. त्याच्यात बाईने लोकांना लुटलं, याच्यात गाड्याने लोकांना लुटलं. म्हणजे गाड्याच्या पण भूल थापांना लोक बळी पडले. याच्यामध्ये रिटायरमेंटच्या लोकांचे पैसे, जमिनी विकून गुंतवलेले पैसे, त्याचबरोबर कर्ज काढले लोकांनी, सोने गहाण ठेवले, कोणाच्या कष्टाचे पैसे, इकडून तिकडून हातूसने केलेले पैसे, हे असे अनेक पैसे प्रत्येक गोरगरिबाने, सर्वसामान्य माणसाने 2 रुपयाचा नफा मिळून 2 रुपयाचे कुठंतरी आपल्या पोराबाळांचा तोंडाचा घास काढून ह्या माणसाच्या घशात घातले. आणि हा माणूस आज दुबईला वाळवंटात उंटाव बसून मस्तपैकी फिरत आहे. हे का आणि कशासाठी आणि कुणासाठी? माझ्यासोबत आज इथले काही कार्यकर्ते आहेत. ह्या कार्यकर्त्यांचे या ठिकाणी भरपूर पैसे अडकलेत. तुमचे सरासरी किती अमाऊंट आज अडकले असेल? आज माझे इथे इन्फिनाइट बीकनमध्ये 30 लाख रुपये माझे अडकलेले आहेत. यामध्ये एक रिस्क मॅनेजमेंट आपण स्वतः करू शकत नाही, म्हणून आपण यांच्याकडे फंड मॅनेज करण्यासाठी दिला होता, ना की त्यांच्या घशात घालण्यासाठी. आज टोरेसपेक्षा 5 ते 7 पट मोठा फ्रॉड इथं झालेला आहे. आणि आज कुणी आवाज उठवायला मागत नाहीये. का तर सगळ्यांना यांनी आशेवर ठेवलंय की पुढच्या 8 दिवसामध्ये सगळं सुरळीत होईल, 15 दिवसामध्ये होईल. 14 फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत फक्त आश्वासनावर बसवलेत की फक्त आश्वासनं देता येते. की एक गोरगरीब जनतेचा हा पैसा आहे, मोलमजुरांचा पैसा आहे, त्यांनी बचत म्हणून ठेवलेला आहे. आज लोकांची तळतळ हळहळ या पैशामागे आहे. माझी एकच विनंती आहे की तुम्ही यांना क्लिअर सांगा, नसल तरी सांगा आणि असेल तरी पण सांगा. काय होतं, जो छोटा घोटाळा आहे तो लवकर उघडीस येतो. छोटा घोटाळा करणारा हा लवकर जेलमध्ये जातो, पण मोठा घोटाळा करणारा विजय मल्ल्याचाच हा सावत्र भाऊ मला असं वाटतंय. विजय मल्ल्या तिकडे गेलाय आणि हा माणूस आज दुबईला गेलाय. तुमचे किती पैसे गुंतले होते आणि ही कंपनी कशा पद्धतीने काम करत होती? माझे 11 लाख रुपये त्यांनी 2019 साली चालू केली. त्या टायमाला 10 ते 15% रिटर्न देत होते. आम्ही त्या टायमाला लोकांचं ऐकून पैसे लावले. त्यांनी आम्हाला बरेच दिवस आतापर्यंत पैसे दिले बी, पण आता लावले मागून आम्ही जास्त पैसे, परत पैसे आलेच नाहीत. व्याज नाही, मुद्दल नाही, काहीच नाही. आता निश्चित म्हणजे विड्रॉल होतील रोज म्हणजे उद्या होतील, परवा होतील, 13 होतील, पैसे विड्रॉल होत नाहीत. ओके, तुमचा काय प्रॉब्लेम नव्हता? आमचं तो सेम प्रॉब्लेम. 6 लाख रुपये गुंतवलेले, विड्रॉल होत नाही पैसे. म्हणजे तुमचे मगाशी आपण बोलताना तुम्ही म्हटले की वडिलांची काही पेन्शन, वडिलांचे पेन्शनचे, रिटायरमेंटचे पण पैसे टाकलेले त्याच्यात. त्याच्यामध्ये 2 लाख रुपये टाकलेले. आतापर्यंत 1 रुपया परत आला नाही, 1 रुपया नाही. आज या तीनही म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच म्हणू शकतो आपण. पोलीस स्टेशनला गेलं तर लवकर कंप्लेंट घेत नाही लोक, सर्वसामान्य लोक बोलायला तयार नाहीत. बोललं तर आपले पैसे पारच बुडतील असा लोकांचा एक गैरसमज झाला आहे. मी तर म्हणतो तुम्ही आवाज उठवा. आवाज उठवल्याशिवाय काहीही होणार नाही. कारण प्रत्येकाने घामाच्या कष्टाने, प्रत्येकाच्या कष्टातून लेकरा बाळांसाठी काहीतरी होईल ह्या उद्देशाने या ठिकाणी पैसा गुंतवलेला होता. अजून काय सांगाल याच्यावरती? यामध्ये सर यांनी सांगितलं होतं की 0% 15% तुम्हाला परतावा भेटेल. जसं की नवनाथ आवतडे प्रत्येक त्यांच्या सेमिनारमध्ये, मिटिंगमध्ये सांगायचे की आपली मुद्दल सेफ आहे, आपली मुद्दल सेफ आहे. त्या विश्वासावर लोक विश्वास ठेवून पैसे गुंतवत होते. पण आज अशी परिस्थिती झाली आहे की त्यांचे जे फंड मॅनेज करणारे टीम आहे, अगस्ती मिश्रा सर असतील, साहिल काळे असतील, आज ते त्यांनाच हे सगळे अमाऊंट घेऊन दुबईमध्ये बसलेले आहेत आणि हे त्यांना शोधायला तिकडे गेलेत. म्हणजे जे सर्वसाधारण लोकांपर्यंत काहीच क्लिअर नाहीये की माझे पैसे परत भेटतील की नाही. आणि आयुष्याची पुंजी लोकांनी तिथे ठेवलेली आहे. सर्वसाधारण माणसांनी ही अमाऊंट जी यामध्ये लावली आहे, काहींची अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे या अमाऊंटमुळं. आता ही जी कंपनी डब्यामध्ये गेली तर याचं काय कारण असू शकतं का डब्यामध्ये जाण्यामागं? यांनीच काहीतरी फ्रॉड केला असेल ना. सांगत होते मार्केटला पैसे लावलेत, आम्ही शेअर मार्केटला लावलेत. आम्हाला काय माहिती यांनी कुठे लावले. यांनी फक्त आमच्याकडून कॅश स्वरूपात घेतले, काही ऑनलाईन स्वरूपात घेतले, जसे येते तसे घेतले. पण यांनी काय केले आम्हाला काय माहिती.
आता उद्या जर काही पुरावे मागितले तुमच्याकडे तर तुमच्याकडे काही पुरावे आहेत का द्यायला? आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. आम्ही जे कंपनीला RTGS केलंय हा. कालपासून तुम्ही जर पाहत असाल तर हे ऑफिस पण बंद हा. आहे. इतक्या दिवस ते फक्त ऑफिस चालू ठेवून लोकांची दिशाभूल करत होते. हम्म. लोकांना आशा वाटेल की बाबा हे चालू आहे सगळं, फक्त ऍप चालू आहे, कुठलेही फंड्स येत नाहीत. फंड्स येत नाही याचा अर्थ कुठंतरी यांनी फ्रॉड केलेला आहे. हे यांनी क्लिअर करावं ही अपेक्षा आहे आमची. आतापर्यंत समजा तुम्ही आवाज उठवू नये याच्यासाठी तुम्हाला कोणी असा दबाव टाकला की काय? आतापर्यंत आवाज उठवू नये म्हणून प्रत्येक वेळेस एक आश्वासन दिले जायचं. मोठ्या लेवलच्या लोकांनी पण आश्वासन दिले की जे कोर कमिटी मेंबर आहेत त्यांनी पण आश्वासन दिले की सर 1 महिना थांबा, 2 महिने थांबा, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण काही अद्याप क्लिअर नाही झालं. आज ना उद्या हे समोर येणार आहे, ही सुरुवात आहे. लोकांचा खूप म्हणजे आक्रोश हा पाहण्यासारखा असेल. पुढच्या काही दिवसामध्येच आपण यांनी जर प्रत्युत्तर नाही दिलं, लोकांचे पैसे नाही दिले तर उपोषणाला पण आम्ही बसणार आहे. आणि याला त्याची पूर्णपणे जबाबदार ही कंपनी आहे. बरोबर. घरच्यांचं काय म्हणणं आहे याच्यावरती? तुमच्या घरच्यांचं तुमच्या बाबतीत आता पाहण्याचा दृष्टिकोन जे मत आहे ते कशा पद्धतीने? रोज भांडतात घरचे. रोज? हा, कशाला पैसे लावले तुम्ही, असं तसं बरंच रोज भांडण्यात घरात. ओके. आपल्या घरच्या काय प्रतिक्रिया येतात? सर आर्थिकदृष्ट्या खूप हानी झालेली आहे, अमाऊंट मोठी आहे. आणि साहजिकच घरच्यांची नाराजी आहेच. यामुळे निर्णय चुकलेला आहे. पण एक विश्वास ठेवला होता, त्या विश्वासात हे पात्र नाही आहेत. सरासरी किती लोक असतील याच्यामध्ये, किती कुटुंब याच्यामध्ये उद्ध्वस्त झाले असतील असं वाटतं? 3 लाख कुटुंब असतील साधारण. काय वाटतं? सरासरी 1.5 लाख कुटुंब यामध्ये आहेत. आणि आहे खूप मोठा यांनी घोटाळा केलाय. आज ना उद्या हे समोर येणार आहे. आणि हे सगळं महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण चे इन्व्हेस्टर यामध्ये आहेत. म्हणजे आपण जी जन्माला घातलेली पोरं बाळ आहेत ती सांभाळायची आपली लायकी नव्हती, त्याच्यामुळे आपण 1.5 लाख कुटुंबांचा या ठिकाणी तळतळाट घेतोय. ही एक साधी गोष्ट आपल्या लक्षात यायला पाहिजे. देव तर पाहतोच आहे, पण आपण म्हणतो ना एक गुन्हेगार निर्माण व्हायला जे प्रवृत्त होतात ना लोक, ती फक्त ह्या नवनाथ आवतडे अशा लोकांमुळेच होतात. याच्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या लवकरात लवकर कळवा. आणि निकाल लवकरात लवकर सर्वसामान्यांच्या बाजूने लागायला पाहिजे. लवकरात लवकर सर्वसामान्यांचे पैसे या लोकांनी द्यायला पाहिजे. नाहीतर आज ना उद्या ह्या माणसाचे आज 30 लाख रुपये, ह्या माणसाचे आज 11 लाख रुपये असे जे पैसे गुंतल्यात, ही माणसं जर गुन्हेगार झाली, ह्यांचं जर घरातलं कोणी गुन्हेगार झालं, त्याला प्रवृत्त करणारा हा फक्त नवनाथ आवतडेच असणार आहे.